घेतली। सध्या या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। अर्थातच शिवसैनिकांचा कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा आणि यामधून वाट काढत सध्या ते मुख्य सभागृहाच्या दिशेने जाताना दिसतायत। नेस्को सेंटरमध्ये आज या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। अर्थातच आतापर्यंतची शिवसेनेची वाटचाल असेल, शिवसेनेची दोन शकलं झाल्याच्या नंतर गेल्या काही वर्षांमधला शिवसेनेचा प्रवास असेल आणि इथून पुढे सुरू राहणारी शिवसेनेची वाटचाल, शिवसेनेचं भविष्य हे नेमकं कुठल्या दिशेने जाईल या सगळ्या संदर्भात आज एकनाथ शिंदे देखील आपल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। आणि दुसरीकडे 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि एकूणच बंडखोरीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे देखील आपलं लक्ष राहील। तर इथून पुढे चिमटे काढू नका। अरे तुमचे खासदार सोडून गेले, तुमचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तुम्हाला सोडून गेले, तरी सुद्धा तुम्ही माईक वरती एवढ्या घमेंडीने बोलताय। राऊताचं बडबडणं बघून मला रवी किशन यांचा एक डायलॉग आठवतो भोजपुरी सिनेमातला। रवी किशन म्हणतात की जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा। पक्षाची शकल झाली तरी अरे कशावरती घमेंड करताय। आणि त्यामुळेच जी काँग्रेसची सुपारी घेऊन संजय राऊतांसारखा काँग्रेसची भाटगिरी करणारा माणूस काम करतोय, त्यांना मला इशारा द्यायचा आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा, जिस दिन होगी मैं उस दिन दुकान बंद कर दूंगा। अरे तुमच्या सारख्यांनी कितीही कारस्थानं केली तरी सुद्धा शिवसेनेचा भगवा झंझावात जिवंत ठेवण्यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व सक्षम आहे। मला आश्चर्य वाटतं ह्या लोकांचं। अरे आपल्या घरात भांडण झाल्यावर शेजाऱ्याला दोष द्यायचा नसतो, आपल्या घरातली भांडणं आपण मिटवायची असतात। तुमचे खासदार कुठे गेले तुम्ही शोधा ना, का ती माणसं तुमच्यावर नाराज आहे? कांबळेचं लग्न ठरलं, घरचे म्हणाले मुहूर्त पहा। कांबळे म्हटला पटत नाही, प्रबोधनकार वाचा। नातेवाईक म्हटले सत्यनारायण, कांबळे म्हटला जमत नाही, फुले वाचा। भावकी म्हटली जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा। कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा। मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला। पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला। इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना। मग कांबळे अशा चळवळीत आला। सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले। कांबळेला वाईट वाटलं। कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या। दिवसभर बोंबलत राहिला। मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असाच तुडवला, असाच तुडवला। पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला। आणि आता कांबळे शिवसैनिक झाला। आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला।